पार पडलेली आहे. वंचित देखील यावेळी उपस्थित होते. नेमकं काय चर्चा झाली, कुठपर्यंत चर्चा आली? संभाजीनगर जिल्हा परिषदेवर जी 63 जिल्हा परिषद आहे, 126 पंचायत समिती आहे, याच्यावर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि आमची शिवसेनेची चर्चा चालू आहे. आणि मला असं वाटतं ही चर्चा अतिशय पॉझिटिव्ह होते आणि या चर्चेतून मला असं वाटतं योग्य मार्ग निघेल. आम्ही सगळ्या जागा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ताकदीनं लढण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे फॉर्म्युला कसा ठरतोय? फॉर्म्युला नाही, ताकदीवर आहे फॉर्म्युला. असा काही जागा संख्येवर नाही, तिथला कार्यकर्ता, तिथली शक्ती, संघटनात्मक, राजकीय सगळे तपासून. आणि मला असं वाटतं आमचं जवळपास 9 पैकी 6-7 तालुक्यावर आमचं एकमत झालेलं आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गट देखील दिसला आहे ते पण आहे, त्यांच्याशी आमची ऑलरेडी बोलणी झालेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्याच्याशी पण आमची बोलणी झालेली आहे. साधारणतः यात जे आहे निवडणुकीच्या अनुषंगाने किती पक्ष तुम्ही एकत्रित लढण्याची म्हणजे तयारी सुरू आहे तुमची? ते भारतीय जनता पार्टी, शिंदे गट यांना एकत्रितरित्या आपण सामोरं गेलं पाहिजे असं मत सगळ्यांचं आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं अशी भूमिका आम्ही ठेवतोय. मग इतर बाकीचे पक्ष जर एकत्र तुमच्यासोबत यायला तयार झाले तर तुम्ही तयार आहात? बिलकुल, त्याला काही अडचण नाही. सगळ्यांनी एकत्रित लढायला काहीच अडचण नाही आम्हाला. पण त्या दोन संघटनांना हरवण्यासाठी व्यक्तिगत कोणाचा द्वेष आमचा नाही, परंतु राजकीय दृष्ट्या या पक्षाच्या विरोधात लढलं पाहिजे ते आम्ही लढतोय. पण जर जिल्हा परिषद दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर काय? मला असं वाटतं तसं काही संभाजीनगरात तरी होणार नाही. पवार साहेबांचा राष्ट्रवादी स्वतंत्र आहे, अजितदादांचा स्वतंत्र आहे, त्याच्यामुळे असं काही इथं काही होणार नाही. आघाडीची बैठक आज फायनल होईल. आता आम्ही 6 तासांनी बसलेलो आहे आणि मला असं वाटतं आज रात्रीपर्यंत आम्ही ते फायनल करू. कारण आता फॉर्म भरायचा उद्याचा आणि परवाचा शेवटचा दिवस, उद्याचाच दिवस समजून घ्या. त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना सूचना द्याव्याच लागतील. आज जे आहे ते भाजप आणि शिवसेनेची सुद्धा बैठक पार पडते आणि आजच जे आहे ते युतीचा मार्ग मोकळा होईल असं बोललं जातं. हो द्या ना, झालं तर झालं, त्याला काय problem. त्याचे मार्ग आहेत मोकळे. थँक्यू. बैठकीला खैरे साहेब नाही याचं कारण काय वाटतं? नाही, आता हे सगळं झाल्यावर रिपोर्टिंग मी खैरे साहेबाला घेईल. खैरे साहेब हे आम्ही लहान कार्यकर्त्याची बैठक आहे, हे झालं का खैरे साहेबाला रिपोर्टिंग करेल ना मी जाऊन स्वतः. त्यांना विश्वास घेता येईल का सगळ्यांवर? त्यांना सगळं कानावर घालेल आणि मगच फायनल करेल.